रेकॉर्डिंग सुरू झालंय का? दिसत पण नाहीये इथे. मला तर इथे दिसत नाही रेकॉर्डिंगचा मेसेज कपिल. सो यू हॅव टू टेल मी. Yes, let's start. ओके, ठीक आहे. नमस्कार, गुड इव्हनिंग सगळ्यांना. आज आपण तिसऱ्यांदा भेटतोय परत. म्हणजे मागची 2 सेशन्स तुम्हीच खूप छान प्रतिसाद दिलात, म्हणून मग ही प्रेरणा मिळाली. आजचा विषय थोडासा वेगळा आहे, थोडासा बोलका विषय आहे. आपण याच विषयावर वेगवेगळ्या फोरम्स मधून, वेगवेगळ्या कॉन्फरन्सेस मधून बोलत असतो की भारत कसा इनोव्हेशन मध्ये मागे आहे किंवा पुढे आहे किंवा कुठेतरी मध्येच अडकलाय. पण तर ही खरी स्थिती काय आहे, हे कुठून येतंय, हे सगळं आणि या सगळ्या इंडिया इनोव्हेशन स्टोरीमध्ये आपण कसं कॉन्ट्रीब्युट करू शकतो, आपलं कॉन्ट्रीब्युशन काय असू शकतं, अगदी इंडिव्हिज्युअल लेवलला, इन्स्टिट्यूशनल लेवलला आपण करू शकतो. पण बियॉन्ड मॉनिटरी सपोर्ट किंवा बियॉन्ड जस्ट सेइंग दॅट दिस कॅन बी डन ऑर दॅट कॅन बी डन, याच्या पलीकडे जाऊन आपण काय करू शकतो, तर याच्यावरती हा थोडासा सेशन आहे. इंडिया इनोव्हेशन स्टोरी असं सांगते की ठीक आहे, इंडिया इनोव्हेशन स्टोरीकडे जाण्याआधी आपण थोडस बघूया की इथे काय दिसतंय तुम्हाला. वेगवेगळी चित्र आहेत. हा, इथे वेगवेगळी चित्र आहेत. तर पहिल्या 3 चित्रांविषयी बोलूया, शेवटच्या 2 चित्रांविषयी मी बोलतो. पहिल्या 3 चित्रांमध्ये काय वेगळेपणा आहे, काय साधर्म्य आहे, तुम्ही चॅट मध्ये एंटर करू शकता किंवा माझा आवाज येतोय ना कपिल? ओके, मल्टीपर्पज. ओके, थँक्यू प्रीती. मल्टीपर्पज म्हणजे काय? मल्टीपर्पज आहे त्याच्यामध्ये? बुक शेल्फ अँड प्लेस टू सिट. ॲब्सोल्युटली फंटॅस्टिक, करेक्ट. ते कप अँड सॉसर विषयी काही बोलू शकाल का? ते ओके, इव्होल्यूशन, छान. थिंग्स लुक लाईक इन अ सायफाय मूवी. अच्छा, ओके. हँडल प्लस सॉसर, बरोबर आहे. कारण जनरली आपण ते कप बशी असते, मग एका हातात बशी आणि एका हातात कप, आणि यामध्ये आपण दोन्ही घेऊन चहा पित असतो. तर ते आपले दोन्ही हात बांधलेले असतात, आणि नेमकं इथे त्याच एका प्रॉब्लेम वरती थोडंफार काम केलंय कोणीतरी डिझायनर्सने, आणि मग ते आता कप आणि सॉसर एकत्र आले. याच्यातही काहीतरी प्रॉब्लेम्स असतील, ठीक आहे, म्हणजे असायला हरकत नाही. इकडे बुकशेल्फ आहे, ज्या बुकशेल्फ मध्ये तुम्हाला बसताही येतं आणि 360 डिग्री मधलं कुठचंही पुस्तक ऍक्सेसिबल आहे बसून. इकडची बायसिकल आहे, त्याला स्पोक्स नाहीये, ती काय म्हणतात त्याला, ते फोल्डेबल असू शकते. खालच्या चित्राविषयी मंदार यांनी छान कमेंट केली की दुसऱ्या चित्रामध्ये स्पॅनर ऍडजस्टेबल आहे. करेक्ट. पहिल्या चित्रामधलं जे स्पॅनर्स आहेत ते सगळे एका लाईनने त्यांच्या चढत्या क्रमाने वगैरे अरेंज केलेले आहे. आणि मग इकडे हा स्पॅनर आहे जो ऍडजस्टेबल आहे, रेंज आहे जी ऍडजस्टेबल आहे. तुम्हाला इकडे पण करेक्ट अपूर्व, सिंगल हँडेडली यूज द कप अलॉंग विथ द सॉसर. ॲब्सोल्युटली फाईन. कुणी गेस करू शकतं का की हे चित्र आणि आजचा विषय यांचा काय कनेक्शन असेल? इनोव्हेशन. ओके, अजून? ब्रेकिंग द कम्फर्ट झोन, प्रोबॅबली. क्रिएटिव्हिटी, वंडरफुल. थोडंसं हाऊ थिंग्स इव्हॉल्व विथ द टाइम, ॲब्सोल्युटली फंटॅस्टिक. ऑप्टिमायझेशन, वा वा, म्हणजे खूप छान छान शब्द आहेत.
पण या सगळ्याचा अग्रीड ही सगळी तुम्ही जी उत्तर देताय ती बरोबर आहेत या पर्टिक्युलर 5 फोटोंच्या संदर्भात. पण हे 5 फोटो आणि आजचा टॉपिक इंडिया इनोव्हेशन स्टोरी या दोघांचा काय संबंध आहे? करेक्ट. सो इनोव्हेशन इन डेली लाईफ, डेली चॅलेंजेस रिझॉल्व्ड अँड एम अचीव्ड कुड बी. याचा अजून एक असा अँगल आहे की हे सगळं आपण रोज बघत असतो. तीच तो कप बशी आपल्या हातात रोज असते, पण आपण बऱ्याचदा हा विचार करायचा राहून जातो की अरे ही बशी या कपाला जोडता येईल का? बऱ्याचदा आपण अशा अनेक सिच्युएशन्स मध्ये गेलो असू की करेक्ट सी द अनऑब्वियस, आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग, आणि हे अनऑब्वियस गोष्ट म्हणजे ही गोष्ट समोर असूनही न बघणं, अशी काहीतरी इंडियाची सध्याची इनोव्हेशन स्टोरी झालेली आहे किंवा होती, किंवा बघूया आपण ते काय होतंय आता. तर थोडस मी या विषयावरती का बोलणार आहे, आणि म्हणजे मला नेहमी असं वाटतं की बोलणाऱ्याचं बॅकग्राऊंड विषयाशी संबंधित असायला हवं, नाहीतर काय बोलतोय आपण कळणार नाही कदाचित. सो माझं नाव शिवरंजन. माझी स्वतःची कंपनी आहे सर्किट्स लायब्ररी प्रायव्हेट लिमिटेड. मी अटल इनोव्हेशन मिशन म्हणून भारत सरकारचा एक प्रोग्राम आहे त्याचा मेंटर ऑफ चेंज आहे. मी स्टार्टअप्सना स्ट्रॅटेजी प्लॅनिंग मध्ये मदत करतो, आणि विशेषतः शाळांमधल्या ज्या मुलांचे स्टार्टअप्स आहेत तर त्यांना मदत करतो. मी डेटा स्टोरी टेलर आहे, थोडंफार आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये काम केलंय, आणि सोशल सेक्टरमध्ये मी काम करत असतो. तर ही झाली माझी ओळख. आणि आता आजच्या विषयाकडे येतो की भारताची इनोव्हेशन स्टोरी ही साधारणपणे जुगाडपासून सुरू होते आणि ती टिंकरिंग पर्यंत संपते. पण हे टिंकरिंग, व्हॉट डू यू मीन बाय टिंकरिंग? म्हणजे हे टिंकरिंगचा काय अर्थ लावायचा आपण? त्यांचं काही इंटरकनेक्शन आहे का आधीच्या 5 इमेजेसशी? ओके, चॅट मध्ये तुम्ही आन्सर्स देऊ शकता. मॉडिफाईड, मोर इझी. ओके, बरं टिंकरिंग लिमिटेड कशाशी असते? म्हणजे टिंकरिंग कुठे कुठे होऊ शकतं? व्हॅल्यू टू कस्टमर, टूल्स युज्ड फॉर चेंज. हे फोटो विषयी नाही विचारते मी, टिंकरिंग या शब्दाचा अर्थ विचारतोय. तुमच्या दृष्टीने टिंकरिंग म्हणजे काय असू शकतं? बरं साधं उदाहरण देतो की आज घरात पोळ्या करायच्या आहेत म्हणून कणिक मळायला घेतली. म्हणजे ते कणकेचं ते पीठ भिजवलं, त्याच्यात पाणी ऍड करणं, ते थोडंसं तेल टाकणं, मग ते मळणं व्यवस्थित. लिटल मॉडिफिकेशन, ऍब्सोल्युटली राईट आनंद. म्हणजे ते अगदी छोट्यातलं छोटं मॉडिफिकेशन असू शकतं. ती कणिक कशी मळायची याच्यामध्ये जरी मी मॉडिफिकेशन करायला सुरुवात केली तर कदाचित तेही टिंकरिंग होऊ शकतं. कारण टिंकरिंग हे काही एका टिपिकल सब्जेक्टशी रिलेटेड असावं असं काही नाही. मग जर असं असेल, विदाउट नॉलेज वर्किंग ऑन एनी टास्क, ओके, विदाउट नॉलेज वर्किंग ऑन एनी टास्क, ट्रायल अँड एरर. ओके, कदाचित माझ्या दृष्टीने टिंकरिंगचा खरा अर्थ म्हणजे मी माझा जो अर्थ लावलाय तो असा आहे की मला जे एक्सप्रेस करायचंय, मग ते कुठच्याही प्रकारे असो, बोलून असेल किंवा एखादी वस्तू बनवून असेल किंवा एखादं ट्रायल अँड एररने एखादी गोष्ट करणं असेल किंवा एखादी टास्क कम्प्लीट करणं असेल, ते मी माझ्या सेफली म्हणजे कुणाकडूनही जजमेंट न घेता मी ते काम करू शकतो. याला कदाचित टिंकरिंग म्हणायला हवं असं मला वाटतं. कदाचित चुकीचं असू शकतं.
पण मग टिंकरिंग आणि जुगाड मध्ये काय डिफरन्स असेल? का दोन्ही सारखेच आहेत? तर जुगाड म्हणजे काहीतरी वेगळं आणि टिंकरिंग म्हणजे काहीतरी वेगळं, असं काही आहे का? तुम्हाला काय वाटतं? या दोन शब्दांचे अर्थ जर विचारात घेतले तर काय वाटतं? तुम्ही कुठे जुगाड बघितलेत का मुळात? जुगाड इज अ वर्क अराउंड, ओके. टिंकरिंग कॅन बी ट्विकिंग. बरं, आता हे वर्क अराउंड आणि ट्विकिंग मध्ये फरक काय असतो? दोन छान उत्तर दिलेत मंदार आणि अपूर्व यांनी. जुगाड इज अ वर्क अराउंड आणि टिंकरिंग कॅन बी ट्विकिंग. हे ट्विकिंग आणि वर्क अराउंड मध्ये काय फरक असेल? प्रश्न विचारण्याचं कारण एवढंच आहे, कारण आपण अनेक गोष्टी आता बघणार आहोत पुढच्या 15 मिनिटात, की आपण कुठून कुठे आलो. वर्क अराउंड कॅन बी अ कम्प्लिटली डिफरंट अप्रोच. ब्रेकिंग ट्रेडिशनल वे ऑफ थिंकिंग इज जुगाड. ऍब्सोल्युटली राईट. म्हणजे मला चांगलं आठवतंय की मॅगी कशी केली जाते हॉस्टेलवरती हे अजूनही मला छान आठवतं. ओके, ट्विकिंग इज स्लाइट चेंज, वर्क अराउंड इज टेम्पररी डिफरंट अप्रोच. ओके, छान. बरोबर, इस्त्रीवरती. जुगाड इज नॉट रोबस्ट बट टिंकरिंग मे. ऍब्सोल्युटली परफेक्ट. आय थिंक हे कदाचित जास्त सिम्प्लिफाय करता येईल. कॅनॉट बी युज्ड ॲट अ लार्ज स्केल. जुगाड मे बी डन विदाउट नॉलेज. ऍब्सोल्युटली राईट. जुगाड एका खूप मोठ्या कॉम्प्लेक्स गोष्टीचं सिम्प्लिफाईड व्हर्जन असतं. बरोबर. जुगाड इज नॉट रोबस्ट बट टिंकरिंग मे. ऍब्सोल्युटली फंटास्टिक. आय थिंक ते कुठेतरी जुगाड मे नॉट बी स्केलेबल असू शकतं. आपण असं म्हणू शकतो की इट्स नॉट दॅट स्केलेबल. पण जुगाड ही त्या तत्कालीन क्षणाची गरज असते, की मला आता इथे काहीतरी करून हवे, ते माझं होत नाही, मग मला ते ऍडजस्ट केलं पाहिजे. टिंकरिंग म्हणजे मला वेळ मिळालाय, मग आता मी त्याच्यावरती ते बघतोय, मी जुगाड केलेलं, आता ते मला फिक्स कसं करता येईल, ते प्रॉपर कसं करता येईल, आणि मग मी काहीतरी शोधून काढतोय. असं म्हणायला हरकत नसावी माझ्या मते, की जगातले बरेच चांगले चांगले शोध हे असेच जुगाड इन बिझनेस ऍट हुज कॉस्ट. सॉरी, मला प्रश्न नाही कळला. जुगाड इन बिझनेस ऍट हुज कॉस्ट. नाही, म्हणजे मी कोणाला कुणी करा बिझनेस मध्ये असं म्हणत नाहीये. मी थोडासा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करते की जुगाड म्हणजे काय. व्हॉट डू यू मीन बाय जुगाड? व्हॉट डू यू मीन बाय टिंकरिंग? So Jugaad might cost something worst in the business, could be, or Jugaad might save some money. I can't comment on that. Customer or supplier side, it could be at anywhere. म्हणजे ते तुमच्या सप्लाय चेन मॅनेजमेंट मध्ये असेल तर ते तिकडेही जाईल, किंवा कस्टमर. पण जुगाड जनरली आपण बिझनेस करताना करत नाही. आपण ते व्यवस्थित प्रॉडक्ट फायनल करून फिनिश करूनच मग देतो जनरली. लास्ट मिनिट फिक्सेस जनरली वर्क होत नाहीत, असा अनुभव आहे. पण हे इंडिया इनोव्हेशन स्टोरीशी का कनेक्ट करतोय मी टिंकरिंग आणि जुगाड? कारण कुठेतरी आपण या टिंकरिंगला, या जुगाडला, दिस इज व्हॉट आवर आयडेंटिटी हॅज बीन फॉर लॉंग. आपण बऱ्याचदा असं ऐकलंय. पण हे सगळं का? तर भारताची इनोव्हेशन ड्रीमची सुरुवात अशी थोडीफार झाली. हा भारताचा पहिला सॅटेलाइट आर्यभट्ट, जो एका बैलगाडीतून नेला गेला, एका कार्ट मधून नेला गेला रादर. आणि दुसरीकडे भारताचं भाभा अणुशक्ती केंद्र. दोन्ही भारतानं बघितलेली सगळ्यात मोठी स्वप्न, जी आज देशाला खूप पुढे घेऊन जात आहेत. ओके, हा. आणि मग मी येतो त्या दोन्ही स्लाइड्स वरती. जरा गडबड झाली. आणि आता गेल्या 20-25 वर्षांमध्ये भारताने सुपर कम्प्युटर बनवला. भारताने गेल्या 2 वर्षांमध्ये भारत आता स्वतःच्या मायक्रो प्रोसेसरवरती काम करायला लागलाय. एकीकडे एम्पॅथी डिझाईन लॅब सारखी कंपनी प्रेग्नन्सीवरती काम करते, की जिथे आईचं आणि मुलाचं लाईफ मॉनिटरिंग होत राहील कंटिन्युअसली. एकीकडे शालिनी कुमारी सारखी बिहारची एक छोटी मुलगी 11वी-12वी मधली ऍडजस्टेबल क्लचर्स वरती काम करते. नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशनने तिचं काम ऍक्सेप्ट केलंय, ते पेटंट ही होत आहे.
भारत स्वप्न बघायला लागलाय आणि ही स्वप्न बघता बघता आपण आता या स्टेजवरती आलोय. पण इथे येण्याआधी एक गमतीची गोष्ट सांगावीशी वाटते. सुदैवाने मेंटर ऑफ चेंज असल्यामुळे मला ह्या सगळ्यांबरोबर इंटरॅक्ट करता आलं. आपल्यापैकी किती जण सध्या कोरोना किंवा कोविड डिसीजचे नंबर्स काय आहेत भारतातले हे वेबसाईट्सवर किंवा ऍप्सवर जाऊन चेक करत असतात? समटाईम. ठीक आहे. आणि वेबसाईट कोणती वापरता जर समटाईम किंवा कधीही चेक करत असाल? गुगल वर्ल्डोमीटर. ओके. अजून कोणती वेबसाईट वापरता का? मिनिस्ट्री ऑफ हेल्थ. समटाइम्स ऑन आरोग्य सेतू ॲप. ओके. थ्रू न्यूज चॅनल्स. ओके. करेक्ट. आरोग्य सेतू. अनेक म्हणजे गव्हर्नमेंटची ऑफिशियल चॅनल्स आणि वर्ल्डोमीटर किंवा इतर जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीचं डेटाबेस असे इंटरनॅशनल रेकग्नाइज डेटाबेस सोडले तर भारतातल्या कोविड-19 इंडिया. करेक्ट सचिन. भारतातल्या 18 वर्षाच्या 2 मुलांनी गोव्यातल्या तेही स्वतःची एक वेबसाईट बनवली आहे. वेबसाईटचं नाव आहे coronatracker.in आणि त्यांची वेबसाईट ही तितकेच ॲक्युरेट आकडे दाखवते जितके आपल्याला आरोग्य सेतू आणि कोविड-19 इंडिया किंवा वर्ल्डोमीटर वरती दिसतात. त्यांनी स्पेसिफिकली ते फक्त इंडियासाठी उभं केलंय. गमतीचा भाग असा की ही 18 वर्षांची दोन्ही मुलं वेबसाईट बनवायला कधी शिकली आणि ते एपीआय कसे ऍक्सेस केले, ते एपीआय ऍक्सेस करणं ते कधी शिकले, वेबसाईट होस्ट करणं त्यांना कधी जमायला लागलं, हे आम्हाला 25 मार्चला भारत लॉकडाऊनला जायच्या आधी कधीच माहित नव्हतं. आणि अचानकपणे त्यांनी सांगितले की सर अभी हम लोग ये कर रहे हैं वेबसाइट लॉन्च and we are going to keep track of how many patients we are having in the country. Surprisingly, they have a good traffic on their website where people check the current status. कारण त्यांनी अजून एक ट्विक केलाय. नॉट ओनली द एक्झिस्टिंग मिनिस्ट्री ऑफ हेल्थ आणि जॉन हॉपकिन्सचे डेटाबेस ते वापरतात, पण ते कीप ट्रॅक ऑफ ट्विटर, they keep track of print media, as in the newspapers which are published digitally. आणि त्या प्रत्येक न्यूजचं ते स्क्रेपिंग करतात आणि मग त्याच्यामधून ते काउंटिंग करत राहतात की नवीन केस आली आहे का. आणि त्यांच्याकडे बऱ्यापैकी असतो व्यवस्थित, म्हणजे व्हेरीफाय केलेलं नाहीये, पण ठीक आहे, म्हणजे यू कॅन सी. पण ते त्या 2 मुलांनी पुढे येऊन हे काम करणं हे कुठेतरी भारताच्या इनोव्हेशन ड्रीमचा एक भाग होता आमच्यासाठी. कारण या मुलांनी सगळ्यात म्हणजे पहिल्यांदाच बहुतेक तरी ते वेबसाईट डेव्हलप करण्यापर्यंत वगैरे गेले होते. पण ह्या दोन्ही मुलांना ही प्रेरणा कुठून मिळाली तर त्यांच्या शाळेमध्ये एक टिंकरिंग लॅब उभी झाली जवळजवळ 2018 साली. आणि मग तिथे ते 3D प्रिंटर वापरायला लागले, ड्रोन वापरायला लागले. हळूहळू त्यांना वेगवेगळ्या गोष्टी कळायला लागल्या आणि मग त्यातून कुठून तरी त्यांना एक प्रेरणा मिळाली की आपण समोर आलेला प्रत्येक प्रॉब्लेम टॅकल करत जावा. आणि म्हणूनच हा आजचा सगळ्यात महत्वाचा एवढा टॉपिक, इंडिया इनोव्हेशन स्टोरी, जी ग्रासरूट पासून सुरू होते आणि जी देशाला एका वेगळ्या स्टेजला नेऊन जाते. भारत सरकारने 2016-2017 साली अटल इनोव्हेशन मिशनची स्थापना केली. आपल्यापैकी अनेक जण अटल इनोव्हेशन मिशनशी या ना त्या कारणाने जोडलेले असू शकतात. आय एम हॅपी टू कनेक्ट विथ यू पोस्ट दिस वेबिनार. पण साधारणपणे 3500 अटल टिंकरिंग लॅब्स भारतातल्या शाळांमध्ये, बऱ्याच शाळा म्हणजे असं नाही की फक्त प्रायव्हेट शाळा आहेत किंवा इंटरनॅशनल स्कूल्स आहेत, तर अगदी रत्नागिरीतल्या देसाई माध्यमिक विद्यालयापासून ते अगदी मेघालय मणिपूर मधल्या सरकारी शाळांमध्ये
गुवाहाटीपासून 350-400 किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या शाळांमध्येही अटल टिंकरिंग लॅब्स उभ्या राहिल्या. अगदी पोर्ट ब्लेअरला, अंदमान निकोबारला टिंकरिंग लॅब उभी राहिली. आणि मुलांना पहिल्यांदा ऍक्सेस मिळाला जे इंजिनिअरिंग कॉलेजमधल्या मुलांना मिळतो. मग त्याच्यामध्ये मायक्रो कंट्रोलर बोर्ड्स आले. मग त्याच्यामध्ये मुलांना वी सेट इट अप इन अंदमान, बीएन, सॉरी बीएन आपलं नाव नाही कळलं मला. एज इन मोर दॅन हॅपी टू. भूषण नवरे, अच्छा, थँक्यू, नाईस. तुम्ही मदत केली का अंदमान मध्ये टिंकरिंग लॅब सेटअप करायला? Oh yes, first 10 labs. Nice, absolutely fantastic. Great, म्हणजे wow, nice. Part of Intel effort, correct, absolutely perfect. So तिथपर्यंत पोहोचला हा भारत. आणि मग 3500 ATL लॅब्स, 29 अटल इन्क्युबेशन सेंटर्स, मग त्याच्यामध्ये ISB मध्ये इन्क्युबेशन सेंटर सुरू झालं, IM मध्ये सुरू झालं, नीती आयोगने अटल इनोव्हेशन मिशनचं इन्क्युबेशन सेंटर अगदी सी कॅम्प हैदराबाद मध्ये सुरू केलं. महाराष्ट्रामध्ये रामभाऊ माळगी प्रबोधिनी आहे. मग स्टार्टअप इंडिया चॅलेंज सुरू झालं. मग कुठेतरी अटल न्यू इंडिया चॅलेंजेस थ्रू वेगवेगळे प्रॉब्लेम स्टेटमेंट्स दिले गेले. अटल इनोव्हेशन मिशनने आता कोविड-19चं चॅलेंज सुरू केलं की जिथे शाळेतली मुलं आणि प्रत्येक जण कोविड-19शी फाईट करण्यासाठी आपापली सोल्युशन सबमिट करू शकतो. अगदी आत्ताच बंगालमधल्या एका मुलीने स्वतःचा रेस्पिरेटरी पंप अगदी घरातल्या वस्तूंपासून तयार केलेला कॉम्पिटिशन मध्ये सबमिट केलाय, ज्याचं अप्रिसिएशनही झालंय कारण तो वर्क होतोय, मेडिकल टेस्टिंग वगैरे व्हायचंय, बट इट्स अ लॉंग स्टोरी. तर हे सगळं होत असताना जे खूप महत्वाचं घडलं, ते सगळ्यात महत्वाची गोष्ट घडली ती म्हणजे या जे शिकण्याचं कॉन्टेक्स्ट आहे, जे लर्निंग कॉन्टेक्स्ट आहे ते बदलायला लागलं. भारतातली मुलं, भारतातले विद्यार्थी, भारतातल्या शाळा कुठेतरी सोशिओ कल्चरल कॉन्टेक्स्टकडे बघायला लागल्या. आपल्या आजूबाजूचे प्रॉब्लेम्स बघायला सुरुवात झाली. अटल टिंकरिंग लॅब्स मध्ये डिझाईन थिंकिंग सारखा टॉपिक मुलांपर्यंत पोहोचवला जातो आणि याच्यामधून अनेक प्रॉडक्ट्स सुरू झाली. म्हणजे अगदी उदाहरणं द्यायची असतील तर पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनी शाळेमधून एका टीमने असा एक स्प्रे तयार केला जो पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे आणि तिथे ऍब्सोल्युटली म्हणजे केमिकल टेस्टिंग झाल्यानंतर हे सगळं सुरू होत असताना असं जाणवलं की जर तो स्प्रे आपण बंद रूम मध्ये स्प्रे केला तर साधारणपणे बाय सम X% बॅक्टेरिया लेवल कमी होते रूम मधली. त्याच शाळेमधल्या मुलांनी कार वॉश मध्ये वापरलं जाणारं पाणी रिसायकल करून परत कसं वापरता येईल याच्यावरतीही काम केलं. अगदी आत्ताची ताजी गोष्ट सांगायची म्हणजे ज्या गोव्याच्या शाळेबद्दल मी बोलत होतो त्या शाळेने जवळजवळ 1000 फेस मास्क म्हणजे फेस शिल्ड, OHP शीट आणि 3D प्रिंटेड हेड बँड तयार करून ती जवळजवळ गोव्यातल्या अनेक डॉक्टर्सना, पोलीस ऑफिसर्सना डोनेट केली शाळेमधल्या. आणि हे सगळं कुठच्याही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये घडत नव्हतं. हे सगळं ग्रासरूट लेवलला एका शाळेमध्ये होत होतं. तेलंगणामधल्या शंकरपल्ली सारख्या ठिकाणी अगदी एका झोपडपट्टीत राहणारा नंदीश सारखा मुलगा पुढे येऊन स्वतःचा वाढदिवस सेलिब्रेट करत होता. जवळजवळ 250 फेस मास्क कापडापासून बनवून ते स्वतः स्टिच करून तो डोनेट करत होता. एवढंच कशाला तर मेकर्स असायलम सारखी मेकर स्पेस जिथे साधारणपणे मुलं शिकायला जातात, तर त्यांनी म्हणजे मेकर्स असायलमने गेल्या 45 दिवसामध्ये 5.5 लाख फेस शिल्ड 3D प्रिंट करून ही भारतातल्या अनेक शहरांमध्ये डॉक्टर्सना, पोलीस ऑफिसर्सना आणि
मेडिकल सफाई कर्मचारी सगळ्यांना देण्याचा प्रयत्न केलाय. हे सगळं आलं कुठून? कारण फेस शिल्ड बनवणं म्हणजे इतकं काही सोपं नाही. म्हणजे ते ऍडजस्टेबल हवं, प्रत्येकाला सेम साईजचा बँड बसणार नाही प्रत्येकाच्या फेसवर. मग तो ऍडजस्टेबल द्यायला हवा. मग ते प्रॉपरली प्रत्येकाला श्वासही घेता यायला हवा. ह्या सगळ्या गोष्टी होत्या. कुठेतरी सोशिओ कल्चरल कॉन्टेक्स्ट बदलला, लोक स्वतःच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर यायला लागली आणि प्रॉब्लेम्स बघायला लागली. अगदी साधी गोष्ट सांगतो. 8वी-9वीतला एक मुलगा आपल्या वडिलांबरोबर कार मधून जात होता आणि त्याच्या समोरच एका बाईकने सिग्नल स्किप केला. बरं, यातली कुठचीही गोष्ट मी तुम्हाला इन्स्पायर करावं वगैरे असल्या कुठच्याही भावनेनं काही रंगवून काही सांगत नाही. सगळं खरं खरं घडलेलं आहे. कधी पर्सनली भेटला तर त्या प्रत्येक माणसाला मी तुम्हाला पर्सनली भेटवण्याचा प्रयत्न करेन. तर तो मुलगा म्हणजे गंमत बघा, 8वी-9वीतला मुलगा त्याने समोरची गाडी सिग्नल स्किप करून जाते हे बघितलं, तर तो जे काही बोलला ते वेगळं आहे. पण साधारणपणे जर त्याच्या जागी आपण असतो, तर आपण काय म्हटलं, आपण काय विचार केला असता? समोरचा एखादा 2 व्हीलर 4 व्हीलर वाला सिग्नल जम्प करून जातोय, तर आपण काय विचार केला असता? You can share it in the chat box. जाऊ दे ना. ओके, बरोबर, जाऊ दे ना. त्याने स्किप केलं, मी काय करू? करेक्ट. वी आर यूज टू इट. मी काय करू शकतो? ओके, ऍब्सोल्युटली फेअर. म्हणजे काही आय विश ही गेट्स कॉट बाय अ कॉप. ओके, बरं झालं असतं एवढं जर आपली इफिशियन्सी असती तर. असे नको करायला कोणी. करेक्ट, ही शुड बी फाईन. वाय शुड आय बॉदर? समवन विल टेक केअर. ओके, मी माझ्या गोष्टीकडे येतो. हा 8वीतला मुलगा आता 10वीला आहे. तो त्याच्या वडिलांना म्हणाला की आपण हे एक्झॅक्टली दयानंद, ऑटोमॅटिकली ई चलन आपण देऊ शकतो का याला? गमतीचा भाग म्हणजे तो तिथं थांबला नाही, तर त्याने त्याच्या आईची स्कूटर अक्षरशः घरी गेल्यानंतर ओपन केली. ती स्कूटर मध्ये त्याने त्याला त्या एटीएल मध्ये जे काही सेन्सर शिकवलेले होते, त्या सगळ्या सेन्सर्सचा वापर करून त्याने ते चेक केलं, बघितलं आणि तो आता अशा एका प्रॉडक्ट वरती काम करतोय जे ऍक्च्युली ट्रॅफिक पोलीसही ट्राय करतायत. मी स्टेटचं नाव सांगेन, पण आज 50 गाड्या त्याच्या आजूबाजूचे त्याचे फ्रेंड्स, त्याचे ओळखीचे, त्याचे काका मामा असे अनेक जण त्यांच्या गाड्यांमध्ये लावून ट्राय करतायत की नाईट ड्रायव्हिंगला समोरची गाडी जर असेल आणि त्या समोरच्या गाडीचं जर हेडलाईट अपर बीम चालू असेल तर माझ्या गाडीची लोअर बीम सुरू होईल ऑटोमॅटिकली, मी काहीही न करता. इथपर्यंत ते गेलेत. इव्हन म्हणजे अर्थात असं नाहीये की हे प्रॉडक्ट फायनल स्टेजला पोहोचलंय, पण हा 10वीतला मुलगा विचार करतोय आणि त्या विचार करण्याला तो कृतीतही आणतोय. हा जो एक स्वतःचा पर्सनल कॉन्टेक्स्ट आहे की मी काय करू शकतो च्या पुढे जाऊन मला जे सुचलंय ते मी खरंच प्रत्यक्षात आणू शकतो का, हा एक्सपेरिमेंट सुरू झालाय या या सगळ्या मुवमेंट मधून. अर्थात मला माहितीये की 3,500 शाळांमध्ये टिंकरिंग लॅब उभी होणं म्हणजे काही विशेष गोष्ट नाही, कारण आपल्याकडे शाळाच भरपूर आहेत, विद्यार्थी त्याच्याहून भरपूर आहेत. पण सुरुवात तर झाली असं म्हणायला हरकत नाही. अटल इन्क्युबेशन सेंटर्स मध्ये म्हणा किंवा वेगवेगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजेसच्या किंवा टॉप इन्स्टिट्यूटच्या इन्क्युबेशन सेंटर्स मध्ये म्हणा, अनेक मुलं स्वतःचे स्टार्टअप्स घेऊन चाललेत. म्हणजे मी ज्या 6 स्टार्टअप्स बरोबर काम केलं, त्यांच्या स्टार्टअप फाउंडर्सचं ऍव्हरेज एज 16 होतं. म्हणजे साधारणपणे त्यांची 12वी झालेली नव्हती. आणि एका मुलाचे तर 2 प्रॉडक्ट होते आणि बाकी प्रत्येकाचं एक एक प्रॉडक्ट होतं. आणि ती मुलं विचार करत होती की मी मार्केटिंगसाठी काय प्लॅन तयार करू, माझ्या प्रॉडक्टचं ब्रँडिंग कसं परफेक्ट झालं पाहिजे, मग माझा ऑर्गॅनिक स्प्रे आहे तर त्याचं ब्रँडिंग मी कशा प्रकारे केलं तर लोकांना नुसतं ब्रँडिंग वरून कळेल की हा, म्हणजे त्या लेबलकडे बघितलं की लोकांना कळेल की हे सगळं ऑर्गॅनिक आहे, हे मी वापरलं पाहिजे. एवढा विचार 8वी 9वी 10वी 11वीतली मुलं आता करायला लागलेत. आणि याच्यातली अनेक मुलं ही
गव्हर्नमेंट शाळांमधून येत आहेत, पब्लिक स्कूल्स मधून येत आहेत. असं नाही की फक्त इंटरनॅशनल स्कूल्स किंवा खूप मोठ्या मोठ्या शाळांमधूनच यायला लागले. पण ही मुलं आता स्वतःच्या करिअर ऑप्शन कडे बघायला लागलेत, की मी बाहेर जाऊन फक्त जॉबच करू शकेन का? तर कदाचित नाही. आय कॅन डू समथिंग एल्स ऑल्सो. म्हणजे माझ्या माहितीतला एक मुलगा आता 11वीला आहे आणि तो आता कन्सल्टिंग करतोय स्टार्टअप्सना. एज्युकेशन टेक्नॉलॉजीचा स्टार्टअपचा कॉन्टेंट कसा फ्रेमवर्क मध्ये गेला पाहिजे याच्यावरती. I'll take your question, Rupali. Give me just 5 minutes. I think I'm nearing the end. पण हे सगळं सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की बरं, हे सगळं होताना भारत कुठे आहे? तर 2009-2010 पासूनचे जर तुम्ही ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्सचे रिपोर्ट्स शोधायला सुरुवात केली तर तुम्हाला सहज जाणवेल की भारताने 2012 किंवा 13 साली रँक भारताचं 87 होतं. फिलिपाईन्स, मलेशिया आणि इतर छोटे छोटे देशही भारताच्या पुढे होते. 2014-15 नंतर चित्र थोडस पलटायला लागलंय कुठेतरी. आज भारत 52व्या रँकवर आहे. बरं, हे रँक महत्वाचं नाहीये, पण आपण ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्सच्या जर सगळ्या पॅरामीटर्सचा विचार केला, डेटा ही एकच कॅटेगरी मानून की डेटा स्पीक्स अँड डेटा स्पीक्स ओनली द ट्रूथ, तर तयार होणारे स्टार्टअप्स, काम ज्या प्रॉडक्ट्स वरती काम केलं जाते त्याचा न्यूनेस आणि हे सगळं पुढे पुश करण्याची स्टार्टअप फाउंडर्सची तयारी आणि भारताच्या स्टार्टअप फाउंडर्सचं नवं एज, म्हणजे ते क्युअरफिट, फ्लिपकार्ट वगैरे एका बाजूला ठेवूया आपण. आय डोंट वॉन्ट टू टॉक अबाउट देम बिकॉज इट्स अ डिफरंट लीग. पण मी जे स्टार्टअप एज बघतोय ते एज कुठेतरी 18-19, म्हणजे 16-17-18-19 या 4 स्पॅन मध्येच व्हायला लागले. आणि याच्यातलं कुणीही फार मोठ्या म्हणजे फॅन्सी बॅकग्राऊंड मधून येत नाहीये. एव्हरीवन इज कमिंग फ्रॉम द सेम ओल्ड बॅकग्राऊंड. आपल्यासारखंच बॅकग्राऊंड होतं, सेम चॅलेंजेस दे आर फेसिंग. बट राईट नाव दिस tinkering movement, this entire innovation mission is changing the way we look at innovation. म्हणजे तो हर्बल स्प्रे असेल किंवा ते डिव्हाइस असेल जे अपर बीम लोअर बीमचं सगळं काम करतं, ते ऑटोमॅटिकली कंट्रोल करतं. किंवा आमिर सारखा एखादा मुलगा असेल हैदराबादमध्ये, विजयनगर मधला, ज्याला स्वतःच्या वडिलांना कापसाच्या त्या बिया रोवताना बघून आणि तिथे ते फर्टिलायझर्स टाकताना बघून ऑटो डिस्पेन्सिंग ऑफ फर्टिलायझर्स करावंसं वाटलं. किंवा मी मेंटर केलेल्या हिमाचल प्रदेशच्या मुलींनी एक प्रोजेक्ट सुरू केला होता, जलधारा म्हणून. तर तो आता हिमाचल प्रदेशचे सरकार कदाचित पॉलिसी म्हणून घेणार आहे की अशा प्रकारे जर आपण वॉटर मॅनेजमेंट केलं तर आपल्याला कधीच वॉटर स्कॅरिसिटी होणार नाही. दिल्लीमधल्या काही मुलांनी एक प्रोजेक्ट केला होता. बरं, इंटरेस्टिंगली दिल्लीच्या प्रोजेक्ट विषयी सांगायचं म्हणजे दिल्लीच्या प्रोजेक्टमध्ये एक मुलगा इकॉनॉमिक्सचा होता आणि एक मुलगा इलेक्ट्रॉनिक्सचा होता. त्या इकॉनॉमिक्सच्या मुलाने दिल्ली स्लमचा सर्वे केल्यानंतर त्याला जाणवलं की इथे पाणी दिसायलाच घाण आहे. मग ते क्लीन केलं, म्हणजे ते क्लिअर दिसलं पाहिजे. क्लिनिंग तर पुढची स्टेज, पण ते पाणी निदान दिसायला तरी क्लिअर हवं. या आयडियामधून त्याने त्या प्रोजेक्ट वरती सुरुवात केली. सो कुठेतरी इंटरडिसिप्लिनरीनेस आता भारतातही यायला लागलाय. मग तुम्ही हा प्रश्न विचाराल मला सेशन झाल्यावर किंवा आताही की मग हे सगळं तू आम्हाला का सांगतोयस? तर कुठेतरी मला असं स्वतःला प्रामाणिकपणे वाटतं की आपण ज्या जनरेशन मधून आता इथे आलोय, आपल्या जनरेशन समोरची चॅलेंजेस वेगळी होती. मे बी ती चॅलेंजेस आता नाही आहेत किंवा आणि ती चॅलेंजेस बदलत राहतील कायमस्वरूपी. बट वी आर द वन हू कॅन ऍक्च्युअली सपोर्ट दीज काइंड ऑफ यंग स्टुडंट्स, रादर स्टुडंट्स म्हणण्यापेक्षा young startups who really want to do something, who really want to change the world, and that too the way they want to see it. मग हे सगळं करताना छोट्या छोट्या संधी उपलब्ध असतात. तुमच्या घरात कोणीतरी अशा आयडियावरती काम करत असेल तर त्या झटकून टाकू नका. त्या कुठेतरी
त्यांना प्रोत्साहन द्या. मे बी आज एखादी आयडिया फसेल, दुसरीही फसेल, पण एखादी आयडिया येईल, होईल वर्क. इथे सक्सेस मिळणं महत्वाचं नाहीये. स्टार्टअप म्हणजे भारताचं इनोव्हेशन ड्रीम जर खरं करायचं असेल तर इथे कुठेतरी आलेली अपॉर्च्युनिटी ग्रॅब करणं आणि त्या अपॉर्च्युनिटीवरती काम करणं, हे पहिलं आपलं प्रिन्सिपल असलं पाहिजे. त्याच्यामुळे कुठेतरी म्हणजे आता साधारणपणे जर बघायला गेलं तर अनेक मेंटर्स पुढे येत आहेत आणि ते मेंटर्स इन्क्युबेशन सेंटर्स मध्ये किंवा टिंकरिंग लॅब्स मध्ये जाऊन मुलांना गायडन्स करत आहे. बरं, मुलांना गायडन्स करायचं म्हणजे काही फार फॅन्सी नाहीये की काही फार फॅन्सी प्रॉडक्ट्सही निघणार नाहीये आणि असंही होणार नाही की तुम्ही 10,000 मुलांना आता ट्रेनिंग वगैरे द्यायला सुरुवात केली तर सगळेजण बिझनेसमॅन होणार आहेत. पण एक गोष्ट आपल्याला लक्षात यायला हवी आता की आज 2020 चालू आहे. 2030 येईपर्यंत आपल्याला माहित असणारी स्किल्स, आपल्याकडे असणारी स्किल्स, आपली टॉप स्किल्स किंवा आजची टॉप ट्रेंडिंग स्किल्स हे 2030 साली कदाचित आउटडेटेड, ऑब्सोल्यूट असतील. आणि 2030 सालची वर्कफोर्स जर या इव्हर चेंजिंग, इव्हर इव्हॉल्विंग स्किल सेटसाठी तयार नसेल तर कुठेतरी आपणच आपल्याच इनोव्हेशन टीमला ब्रेक लावणार आहोत. आणि ही स्किल्स इव्हॉल्व्ह होण्याचा एकच पर्याय आहे, कंट्रोल्ड एन्व्हायरमेंट मध्ये का होईना पण मुलांना त्यांच्या आयडियाज वरती काम करण्याची संधी दिली गेली पाहिजे, फक्त स्कूल किंवा स्कूल रिलेटेड सब्जेक्ट्स वरती फोकस न करता. अर्थात तो केला पाहिजे किंवा तो केला जाऊ नये याच्यावरती आर्ग्युमेंट्स होऊ शकते. हा माझा एक हे एक माझं मत आहे. दिस इज व्हॉट आय फील. So anyways, this is what I wanted to share with everyone. So I'm ready to take the questions now. I'll stop my screen share and I'll turn on my video also if possible. तर इथे 2 प्रश्न आहेत आत्ताच. कपिल, एक रुपालींचा प्रश्न आहे, इज दिस लिमिटेड टू स्कूल स्टुडंट्स? तर नक्कीच नाही. दिस इज नॉट ओनली लिमिटेड टू स्कूल स्टुडंट्स. शाळा हा एक ग्रासरूट लेवलचा स्ट्रक्चर आहे जिथे हे सुरू झालंय. अनेक कॉलेजेसमध्ये, अनेक इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्येही असे इन्क्युबेशन सेंटर्स आणि अशा टिंकरिंग लॅब सुरू झाल्या आहेत. नॉट ओनली दॅट, पण अनेक इंडिव्हिज्युअल लेवलला ही लोक प्रयत्न करतायत की मुलांपर्यंत अशा प्रकारचे अशा प्रकारच्या अपॉर्च्युनिटीज दिल्या जाव्यात. आणि हे सगळं शाळांमधून सुरू होते एवढीच आत्ताची सिच्युएशन आहे. बट अनदर इयर ऑर सो इट विल नॉट बी ओनली लिमिटेड टू स्कूल स्टुडंट्स, इट विल बी ओपन फॉर एव्हरीवन. आणि तसंही इन्क्युबेशन सेंटर्स मध्ये तुम्हाला कोणालाही एंट्री आहे. मंदार, आय विल आन्सर युअर क्वेश्चन. लेट मी आन्सर अपूर्व's क्वेश्चन. अपूर्व, इन्क्युबेशन सेंटर्स, मी ज्या इन्क्युबेशन सेंटर्स विषयी म्हणतोय, अटल इन्क्युबेशन सेंटर्स, तर they are not only group of investors or forum to present the idea. Incubation center is like, pre-idea to product launch असं सपोर्ट करणारी एक इन्स्टिट्यूशन जी नीती आयोग आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने दिलेल्या स्ट्रक्चर मध्ये राहून काम करते. त्यांना फंडिंग, इनिशियल लेवलचं फंडिंग हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून मिळालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये रामभाऊ म्हाळकी प्रबोधिनी आहे. त्याच्यानंतर IIT बॉम्बेचा स्वतःचा साइन नावाचा एक इन्क्युबेटर आहे. IISc ला सोसायटी फॉर इनोव्हेशन अँड डिझाईन नावाचा एक सेंटर आहे. प्रत्येक राज्यामध्ये एक इन्क्युबेशन सेंटर आहे, अटल इन्क्युबेशन सेंटर या नावाने. तिथे तुम्हाला इन्व्हेस्टरचा ऍक्सेस मिळतो, बट दे आर नॉट जस्ट ग्रुप ऑफ इन्व्हेस्टर ऑर जस्ट अ फोरम. तिथे तुम्हाला राईट फ्रॉम तुमची आयडिया काय असायला हवी ते, ती आयडिया मार्केटमध्ये, रियालिटीमध्ये कशी आणायची इथपर्यंत तुम्हाला ट्रेनिंग दिलं जातं. प्लस तुम्हाला वर्कस्पेस, वर्कबेंच अवेलेबल करून दिली जाते. नाउ कमिंग बॅक टू अपूर्व, डज दिस आन्सर्स युअर क्वेश्चन? Kapil, I think you can unmute also, कारण
I'm taking questions. Hello. Participants can unmute themselves. Yeah. ज्याला बोलायचं आहे ते अनम्यूट करू शकतात. Apurva, does this answer your question? Okay, thank you. Yes. Now coming to Mandar's question, असे एव्हेन्यू अवेलेबल आहेत. त्यातला एक आपण ज्या शाळेमध्ये शिकलो, अशा शाळेमध्ये किंवा त्या आपल्या एरियामधल्या एखाद्या शाळेमध्ये अटल टिंकरिंग लॅब आहे का, तुम्ही बघू शकता. इफ यू नीड, आय कॅन हेल्प यू विथ फाइंडिंग आउट सच स्कूल्स अवेलेबल इन युअर एरिया जिथे तुम्ही शिकला, आणि तुम्ही तिथे कनेक्ट होऊ शकता. कारण शाळांनाही गरज आहे. कारण खरंच प्रॅक्टिकली सांगतो, आपले सगळ्याच शाळांमधले सगळे शिक्षक प्रोग्रॅमिंग किंवा इलेक्ट्रॉनिक सर्किट डिझाईन किंवा डिझाईन थिंकिंग किंवा फिजिबिलिटी टेस्टिंग वगैरे वगैरे गोष्टींशी फॅमिलियर नाही आहेत. बट वी आर फॅमिलियर विथ दीज टर्म्स अँड इम्पॉर्टन्स ऑफ दीज थिंग्स. सॉरी, एम आय ऑडिबल? येस. ओके. हा, सो मी असं म्हणत होतो की आपण कसे याच्यात इन्व्हॉल्व्ह होऊ शकतो, तर साधं आहे, आपल्या शाळेमध्ये जाऊन आपण आपल्या मुलांशी बोलू शकतो. नक्कीच शाळा तुम्हाला अक्षरशः पायघड्या घालून वेलकम करतील, कारण शाळेमधल्या शिक्षकांकडे एवढं डिटेल नॉलेज नाहीये या टर्मिनॉलॉजीचं. म्हणजे फिजिबिलिटी टेस्टिंग कशी करायची हे तुम्हाला माहितीये, पण शाळेतल्या शिक्षकांना माहित असेलच असं नाही. आणि हाऊ इज इनोव्हेशन इन IT असोसिएटेड विथ ओव्हरऑल इनोव्हेशन? तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा आता प्रत्येक सिस्टमचा बॅकबोन आहे. म्हणजे कोरोना किंवा कोविड लॉकडाऊनमुळे हे सिद्ध झालंय की इट्स गोइंग टू बी द बॅकबोन नाउ. मग एखादी छोटीशी ट्विकिंग, एखादं छोटंसं इनोव्हेशन हे सुद्धा खूप मोठं प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतं. IoT आहे, क्लाउड मॅनेजमेंट आहे. आता साध्यातली साधी गोष्ट सांगतो, ऍप इन्व्हेंटर सारखा प्लॅटफॉर्म आहे. अँड्रॉइड ऍप डेव्हलपमेंट करणं हे अँड्रॉइड स्टुडिओ पुरतं लिमिटेड असू शकते, किंवा काय ते क्रॉस प्लॅटफॉर्म डेव्हलपमेंट करता येतं. पण ऍप इन्व्हेंटर सारखा साधासा सोपासा प्लॅटफॉर्म शाळेतल्या मुलांना खूप छान छान ऍप डेव्हलप करायला शिकवू शकतो, आणि त्यातून छान छान ऍप डेव्हलप होऊ शकतात, हेही तितकंच खरंय. सो इट्स नॉट जस्ट रिलेटेड टू, बट इट इज रिलेटेड टू ओव्हरऑल इनोव्हेशन ओनली. पण इनोव्हेशन हे काही टेक्नॉलॉजी मध्येच असायला हवं असं नाही. खूप छोट्या गोष्टी आहेत. फार्मलँड मध्ये ते त्या जमिनीचा पीएच कसा शोधायचा याचं जरी सोल्युशन आपण काढू शकलो, त्याची जर सोप्यात सोपी टेक्निक आपण शोधू शकलो, तर शेतकऱ्यांनाही फायदा होईल की हे सगळं करायचं. इथे चैतन्य यांचा एक क्वेश्चन आहे, माझा मुलगा यावर्षी 10वीला आहे, त्याला याचे एक्सपोजर मिळावे यासाठी आपण काही करू शकतो का? नक्कीच. म्हणजे तुम्ही बेंगलोरमध्ये कुठे राहता मला कळेल का? म्हणजे तसं मी स्पेसिफिक आन्सर देऊ शकेन तुम्हाला, बाकी काही नाही. बनेरकट्टा रोड. बनेरकट्टा रोड म्हणजे साधारणपणे रॉयल मीनाक्षी मॉल. ओके, सो तिथे एक शाळा आहे BGS NPS म्हणून. तर त्या शाळेमध्ये अटल टिंकरिंग लॅब आहे. तुमच्या मुलाला जर भेट द्यायची असेल तर मी तिथल्या टीचरशी तुमचं कनेक्शन करून देऊ शकतो. तुम्ही तुमच्या मुलाला तिथे घेऊन जा, त्या लॅबमध्ये बघा, मुलांशी बोला, मुलं कसं काम करतायत. त्याच शाळेतला एक मुलगा प्रज्वल म्हणून, त्याने स्वतःची अँड्रॉइड ऍप डेव्हलपमेंटची कंपनी काढली. मुलगा अजूनही 10वीत आहे. अटल टिंकरिंग लॅब्स विषयीची वेबसाईट तर मी सांगेनच. मी इथे चॅटबॉक्स मध्येच सगळ्यांबरोबर शेअर करतो, जेणेकरून तुम्ही बघू शकता. आय एम नियर ग्राफाइट सिग्नल नियर सॅप लॅब्स. ठीक आहे गंधर, आपण ऑफलाईन कनेक्ट होऊ शकतो. वी विल कनेक्ट ऑफलाईन अँड वी विल टेक दिस फॉरवर्ड. अजून कोणाला काही प्रश्न आहेत का? क्वेश्चन कॅन रिलेट फ्रॉम, मला बघायला हवं, म्हणजे असं एक्झॅक्ट माझ्या
आता लक्षात नाही येत टिप्पसंद्राला लॅब आहे का, पण बँगलोरमध्ये भरपूर आहेत. सो डेफिनेटली आसपास शहरात कुठेतरी असेल. वी विल कनेक्ट ओव्हर ऑफलाईन चॅट ऑर समथिंग. अजून कोणाचे काही प्रश्न आहेत का? राईट फ्रॉम मेंटरशिप, हाऊ यू कॅन कॉन्ट्रीब्युट, हाऊ यू कॅन सपोर्ट, ऑर you want to just experience or anything back. ओके, करेक्ट. हब्स ऑफ इनोव्हेशन मध्येही तुम्ही बघू शकता. हा, बरं, एक मुद्दा सांगायचा राहिला सगळ्यांसाठीच. मी साधारणपणे पाथ फाइंडर्स मध्ये आणि टेक अपडेट मध्ये बऱ्याच जणांचे मेसेजेस बघत असतो की मला काही ओपनिंग आहे का. तर गमतीचा भाग म्हणजे मी आकडा दिलाय, 3,500 अटल टिंकरिंग लॅब्स भारतात उभ्या राहिल्या आहेत आणि जवळजवळ 29 इन्क्युबेशन सेंटर्स आहेत. तिथे बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजमेंट पासून ते, म्हणजे स्पेसिफिकली इन्क्युबेशन सेंटर्स, बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजमेंट आणि इन्क्युबेशन मॅनेजमेंट आणि टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट, या तिन्ही गोष्टींसाठी खूप ओपनिंग असतात. कारण खरं सांगायचं तर मार्केटमध्ये एक्सपर्ट्सची वानवा आहे, ते जाणवतंय आता. 3,500 अटल टिंकरिंग लॅब्स मध्ये चांगल्या इन्स्ट्रक्टरशी, चांगल्या कोचेसची गरज आहे. सो माझी रिक्वेस्ट सगळ्यांनाच आहे, आणि वाईट वाटून घेऊ नका कुणी, म्हणजे आय एम नॉट ब्लेमिंग एनीवन, इंडिव्हिज्युअल चॉईसेस, पण या सगळ्या इनिशिएटिव्ह मध्ये किंवा या सगळ्या इन्क्युबेशन सेंटर्स मध्ये, या सगळ्या टिंकरिंग लॅब किंवा मेकर स्पेस प्रकरणामध्ये मी मराठी माणसाला खूप कमी बघितले. अगदी प्रामाणिकपणे स्वतःचा जो अनुभव आहे तो शेअर करतोय. सो दिस इज अ राईट टाइम टू कम फॉरवर्ड, स्टेप अप अँड लुक फॉर द चॅलेंज. कारण I don't know what do you call as a decent salary and a decent profile, but trust me, starting salary of 30,000 to a fresher, which can go up to 70,000 if you are well qualified, is not bad. ते कुठूनही मला वाईट किंवा कमी नाही वाटत. बरं, सॅलरीचं सांगण्याचं एवढ्यासाठीच की मी माझ्या जेव्हा ओपनिंग पोस्ट करतो त्या पाथफाइंडरच्या ग्रुपवरती, मला सगळ्यांचा पहिला प्रश्न हाच येतो की सॅलरी किती आहे. सॅलरीपेक्षाही तुमचा रोल जो आहे तो रोल खूप इंटरेस्टिंग आहे. कारण ट्रस्ट मी, 24 तासामध्ये तुम्ही काय टेक्नॉलॉजी वापरता याचा पत्ता तुम्हाला कदाचित लागणार नाही. म्हणजे आम्ही आता अनुभव केलाय तो, आम्ही आता आमच्या काही मुलांबरोबर IBM वॉटसन वापरून चॅटबॉट डेव्हलपमेंटचं काम करतोय. बरं, चॅटबॉट डेव्हलपमेंट काय करतोय तर कोविड फ्रंटलाईन वर्कर्सच्या फॅमिलीला स्ट्रेस फ्री कसं ठेवता येईल याच्यावरती आम्ही क्वेश्चन आन्सर चॅटबॉट बनवतोय. बरं, हे सगळं करणारी मुलं आहेत इयत्ता 6वी, 7वी, 8वी. आता यांना जर मला चॅटबॉट शिकवायचा असेल तर मला माणूसही तसाच हवा, कोचही तसाच हवा, ज्याला चॅटबॉट डेव्हलपमेंट A to Z सगळं येतं. म्हणजे इंटेंट म्हणजे काय, डायलॉग म्हणजे काय, अटरन्स म्हणजे काय, इंटेंट कसे लिहावेत, हे सगळं टेक्निकली थोडंसं जातंय म्हणून सांगतो. पण हे सगळं एक्सपर्टच हवा मला. मी कुणीही रॅन्डम माणूस नाही ठेवू शकत मुलांसमोर. किंवा मेकॅनिकल स्ट्रक्चर्स बनवायचे मुलांना. म्हणजे तुम्ही लिंक्डइन वरती असाल तर तो किरण बेदींचा एक व्हिडिओ तुम्ही बघितला असाल, ज्यामध्ये त्या फूट प्रेस करून सॅनिटायझर वापरतात. किंवा कुणीतरी कुठच्यातरी एका लॅबमध्ये हा हँड्स फ्री सॅनिटायझर डिस्पेन्सर तयार झाला. ही सगळी इनोव्हेशन, हे सगळं जर करायचं असेल तर मला एक्सपर्ट हवेत आपापल्या फील्ड मधले. मग तुम्ही इंजिनियर असाल, फॅशन डिझायनर असाल, म्हणजे गुवाहाटीमध्ये एका मुलीने सांगितलेली खरी घटना की तिच्या भावाला ताप आला होता आणि तिथल्या डॉक्टरांना त्याचं प्रेडिक्शन करता आलं नाही की ताप कसला आहे आणि कसल्याच सुविधा नाही, म्हणून तिचा तो भाऊ गेला. पण ज्या वेळेला तिच्या शाळेमध्ये अशी टिंकरिंग लॅब आम्ही उभी केली गुवाहाटीमध्ये, तर ती रडायला लागली. कारण तिला जाणवलं की हे सगळं जर माझ्याकडे आधी असतं तर मी त्याला टेम्परेचर आहे आणि काय आहे हे असंच काहीतरी वापरून शोधू शकले असते आणि माझा भाऊ वाचला असता. बरं, म्हणजे
ती मुलगी काही फार मोठी नव्हती, 6वीलाच होती, पण तिला हे वाटणं की आपण असं काहीतरी करू शकतो, हे कदाचित चेंजिंग लर्निंग कॉन्टेक्स्टचं एक उदाहरण असू शकतं. सो डेफिनेटली करिअर ऑपॉर्च्युनिटीज, इनोव्हेशन इनोव्हेशन मॅनेजमेंट आणि ग्रासरूट लेवल इनोव्हेशन, मग ते हेल्थकेअर मॅनेजमेंटमध्ये असेल किंवा एज्युकेशन मॅनेजमेंटमध्ये असेल किंवा ॲग्रिकल्चर प्रोड्यूस मॅनेजमेंटमध्ये असेल. वी नीड पीपल हू कॅन थिंक आउट ऑफ द बॉक्स, अँड इफ यू आर वन, आय थिंक तुमच्यासाठी करिअर ऑपॉर्च्युनिटीज आर प्लेंटी. सो अगेन अचानकपणे आठवलं म्हणून शेअर केलं. अगेन एनी क्वेश्चन्स फ्रॉम युअर साइड? ओके. मला वाटतं अजून कोणाला काही क्वेश्चन्स नाही आहेत. जरी आता नसले आणि पुढेही कुठलेही क्वेश्चन्स या विषयावरचे किंवा या विषयाला जे लिंक्ड आहे, तर तसे काही क्वेश्चन्स असले तर शिवरंजन इज अवेलेबल. आय गेस एक क्वेश्चन आलेला आहे. ओके, काय आहे क्वेश्चन? सॉरी. व्हॉट इज द सिलेक्शन क्रायटेरिया फॉर अटल टिंकरिंग लॅब? गव्हर्नमेंट शाळेमध्ये काही क्रायटेरिया नाहीये, कुठची शाळा अप्लाय करू शकते. काही स्पेसिफिक स्पेस रिक्वायरमेंट आहेत. 1500 स्क्वेअर फीट जागा हवी शाळेमध्ये अवेलेबल. ती जर असेल तर शाळांना ग्रँट मिळते. त्याचं एक स्पेसिफिक टाइम शेड्यूल असतं, त्यावेळेत अप्लाय करावं लागतं. या वर्षीचं अजून ओपन व्हायचंय. ओपन झालं की मी आपल्या मेन ग्रुपवरती मेसेज टाकेन की या वर्षीच्या अटल टिंकरिंग लॅब्सच्या रजिस्ट्रेशनसाठी रजिस्ट्रेशन लिंक सुरू झाली आहे. ओके. धन्यवाद शिवरंजन याचं उत्तर थँक्यू दिल्याबद्दल. कपिल. आणि मला वाटतं आज नेहमीप्रमाणे काहीतरी अजून नवीन शिकायला मिळालेलं आहे. एक नवीन विषय होता आणि खूप चांगल्या पद्धतीने सगळ्यांना याबद्दल माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि जे आज जॉईन झालेले आहे त्यांना पण खूप धन्यवाद. पुढे अजून काही प्रश्न असले, कुठल्या क्वेरीज असल्या तर शिवरंजन इज ऑलवेज अवेलेबल वाया व्हॉट्सॲप, वाया टेलिग्राम. सो आय नक्कीच. गेस येस. तर मला वाटतं की इथे आपण आजचं सेशन क्लोज करूया. राईट? येस. क्वेश्चन्स? येस. ओके, फाईन देन. येस. सो थँक यू शिवरंजन. थँक्यू थँक यू कपिल. ऑल फॉर थँक्यू जॉईनिंग इन. एव्हरीवन. येस. थँक यू एव्हरीवन. सो उद्या भेटू नवीन सेशन, नवीन टॉपिक सोबत. सो गुड येस. नाईट एव्हरीवन. बाय. येस.